पाहूया श्री मीडियाचा दावा काय सांगतोय। श्री मीडियाचा एक्झिट पोल महायुतीला 31 जागा, या ठिकाणी तर महाविकास आघाडीला 16 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। 48 पैकी एका जागी अपक्ष निवडून येणार आहेत असा श्री मीडियाचा एक्झिट पोल आहे। महायुतीला 31 जागा तर महाविकास आघाडीला 16, अपक्ष 1 जागा। श्री मीडियाचे अर्थात देशपांडे जी आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत, थेट त्यांच्याचकडे जाते, त्यांच्याकडून समजून घेऊया। तुमच्या दाव्यानुसार, तुमच्या एक्झिट पोल नुसार या ठिकाणी महायुतीचा पारडा सर जड मानलं जातंय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही सर्वे केला तेव्हा त्या सर्वेमध्ये असं दिसून आलेलं आहे की सद्यस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे जागा वाढतायत, त्यांना जनसमर्थन मिळतंय, नो डाऊट। परंतु महायुतीला जी मतं मिळतायत ती मतं भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित तिघांमुळे महायुतीला अधिकचे मतं मिळताना सद्यस्थितीमध्ये दिसत आहेत। अर्थात नो डाऊट की याच्या जवळपास 20 जागा या अतिशय अटीतटीच्या जागा आहेत की जिथं क्लोज फाईट होताना दिसते। तशा परिस्थितीमध्ये मागील निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणात महायुतीला किंवा भाजप शिवसेनेला मतं मिळाली होती त्यातली किती प्रमाणात मतं ट्रान्सफर होतील शेवटच्या टप्प्यात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। सद्यस्थितीमध्ये जर मुंबईचा पाठ पाहिला तर मराठी काही प्रमाणात, मुस्लिम आणि बौद्ध हे एकत्रित येत आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये, बाकी इतर महाराष्ट्रामध्ये, मुंबई, कोकणामध्ये मात्र महायुतीला जास्त एज आम्ही देतोय। कारण कोकणातील परिस्थितीमध्ये आपण ठाण्याचा भाग पकडला किंवा रायगड आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी पकडलं तर या ठिकाणी भाजपचे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विजय होण्याची शक्यता अधिक आहे। आमच्या सर्वेनुसार तो फीडबॅक आम्हाला लोकांनी दिलेला आहे त्यामध्ये। आणि त्यानंतर मुंबईमध्ये समसमान होईल, आमच्यानुसार 4 महायुती आणि 2 महाविकास आघाडीला जातील, परंतु अतिशय क्लोज फाईट आहे मुंबईमध्ये। मुंबईमध्ये कुठली परिस्थिती काय होईल, पण आत्ताच्या घडीला जो आमचा सर्वे आम्हाला सांगतोय 1-2% जे काही हे त्याला आम्हाला सर्वेच्या याला आम्हाला प्रामाणिक राहावं लागतंय। खरंय खरंय, लोकांना काय वाटतं किंवा इतर काय म्हणतील त्यापेक्षा आम्ही आमच्या सर्वेवरती आम्ही विश्वास ठेवून 1-2% फरकाने का होईना पण महायुतीचा उमेदवार पुढे दिसतोय। म्हणजे उत्तर मध्य मुंबई त्याचं सर्वात सुंदर उदाहरण आहे, कारण की विले पार्लेमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर मतदान झालंय। वांद्रे पश्चिममध्ये भाजपला अधिक मतं मिळतील, पण बाकी उर्वरित 4 वांद्रे पूर्वमध्ये महाविकास आघाडीला मतं मिळतील। असं जरी असलं तरी सद्यस्थितीमध्ये जी क्लोज फाईट होतीये त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की 4 आणि 2 असं असेल। आता 2 कोणत्या, तर साहजिकच अमोल कीर्तीकर 1 आणि दक्षिण मुंबई दक्षिण ही जागा अरविंद सावंताची जागा ही ॲब्सोल्यूट त्यांना, कारण की तिथं मुस्लिम मतदान किती जातं हा भाग नाही, कारण तो महाविकास आघाडीला जाणारच। मतदानाची टक्केवारी कमी आहे, तिथे कमी टक्के मतदान। गंमत काय, मुस्लिम मतदान हा भाजपच्या विरोधात जो कोणी असेल त्याला मतदान करणार आहे, तो ट्रान्सफर होणारच आहे। म्हणजे शिवसेनेकडे तो 100% ट्रान्सफर होणार होता, परंतु मराठी मतदार, वरळी आणि शिवडी मधला जो मराठी मतदार आहे ना तो मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे जातोय। तो जो भाजप किंवा महायुतीकडे जाणं अपेक्षित आहे तो जात नाहीये। तो आजही उद्धव ठाकरेला मानणारा मतदार आहे आणि तो त्यांना पाठिंबा देताना दिसतोय। वेळात पश्चिम महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथलं स्थानिक राजकारण महत्वाचं आहे, कारण तिथं अशी लाट वगैरे असं काही नाही। परंतु पश्चिम महाराष्ट्रात सर्वात महत्वाची जागा बारामतीची। बारामतीमध्ये आमच्या अंदाजानुसार अजित पवारांना म्हणजे सुनेत्रा पवार या विजय होण्याची शक्यता अधिक आहे। याचं मुख्य कारण म्हणजे बारामतीमध्ये मागच्या वेळेस 1,27,000 जवळपास आघाडी होती, ती सुप्रिया सुळेला होती, आणि आत्ताच्या घडीला दोन्हीही उमेदवार समसमान याच्यावरती आहेत किंवा 5-1 हजाराची अजित पवारांना आघाडी मिळण्याची शक्यता आहे। निश्चित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।